इमोशनल काय आहे ना, मला माहिती नाही लोक हे कसं बघतात, परंतु माझ्या दृष्टिकोनातून मी सांगतो, माझ्या हा अतिशय म्हणजे इंग्लिशमध्ये शब्द आहे ग्रॅटिट्यूड, की बाबा लोकांनी, मला वाटतं की त्या स्टेजवर जे जे लोक होते त्या सगळ्यांनी खरंच पर्सनली माझ्यावरती उपकार केले होते. माझं स्वप्न साकारण्यात त्यांनी ती मदत केली होती. मी भारावून गेलो की बाबा जे स्वप्न 10 वर्ष आपण पाहतोय ते आता पूर्तीला येत आहे, आणि ज्या ज्या लोकांनी म्हणजे आउट ऑफ द वे जाऊन मदत केली किंवा माझ्याबरोबर उभे राहिले, त्यांना आपण विसरू शकत नाही. आणि काय की मी त्यांचा सदैव ऋणी राहणं, हे ऋण कधी फेटणारं नाही आहे. आणि तशी मैत्री सुदैवाने मला गेल्या 23 वर्षात ह्या इंडस्ट्रीमध्ये कमवता आली. आणि फक्त हिंदी नाही, मी नेहमी म्हणतो जितेंद्र जोशीसुद्धा, अनफॉर्च्युनेटली माझा मोठा सेट होता, तो लागला होता, तो दुसऱ्या दिवशी मला पाडायचा होता. आणि एक ॲक्टर होते, अनफॉर्च्युनेटली झालं नाही पुढे त्यांच्याबरोबर काही डेट्समुळे, आणि मी अडकलो होतो की माझ्याकडे दुसरा ॲक्टर नव्हते. तर काय करायचं, मी जितेंद्र जोशीला फोन लावला. मी म्हणलं जितू एक अडचण आहे, मला तुमची मदत लागणार. तर काय पाहिजे भाऊ? मी म्हणलं भाऊ माझं शूट आहे, एक कॅरेक्टर आहे, मी तुमच्याकडे आलो नाही पहिलं, पण आता मी तुमच्याकडे येतो कारण मला गरज आहे. मला माहीत नाही तुम्ही फ्री आहात का नाही आहात, तर तुम्ही प्लीज बघा कधी आहे शूट. आणि हे संध्याकाळी 5-6ची गोष्ट आहे. मग उद्या सकाळी 6 वाजता मला माहीत नाही त्याची शूट आहे नाही आहे. मी ट्राय करत होतो. ते म्हणले ठीक आहे मी येतो. लुक टेस्ट रात्री 12-1 पर्यंत झाला. 2 तास झोपले. सकाळी येऊन परत तयार होण्यात त्यांना 2-2.5 तास लागले. परंतु कसं आहे की ही मैत्री आहे, जेव्हा लोक स्वतःची गरज बाजूला ठेवून दुसऱ्याच्या गरजेपोटी काम करतात, आणि ते जितेंद्र जोशी. खरं तर छत्रपती शिवरायांची भूमिका पडद्यावरती साकारणं म्हणजे हे धैर्याचं काम आहे, हे धाडसाचं काम आहे, आणि तितकंच जोखीमेचं सुद्धा काम आहे. कोणता सीन साकारणं, कोणत्या सीनच्या वेळेला कॅमेरासमोर उभं राहणं तुम्हाला सगळ्यात जास्त चॅलेंजिंग वाटलं इमोशनली? तुम्हाला सांगू, सगळ्यात चॅलेंजिंग जर गोष्ट कुठली आहे या चित्रपटात, तर आपण कोणता चित्रपट कसा बनवतोय, का बनवतोय ह्याचं लिखाण. 2 वर्ष ह्याच्यात गेली. तर जेव्हा स्क्रिप्ट रेडी झाली तेव्हा आम्हाला माहिती होतं एक्झॅक्टली कोणता कॅरेक्टर कसं प्ले करते, कोणतं पात्र आहे, कसं जाणार आहे, काय त्यांचे डायलॉग असणार, काय ॲटिट्यूड असणार आहे. मी जर फक्त कलाकार म्हणून आलो असतो तर माझी प्रिपरेशन वेगळी असली असती. परंतु म्हणजे अजित वाडीकर असतील, संदीप पाटील किंवा मी, आम्ही तिघांनी स्टोरी स्क्रीन प्ले लिहिलं. प्राजक्त देशमुख यांनी संवाद लिहिले, त्यांनी पण मदत केली. आम्ही चौघांनी मिळून जेव्हा हा प्रवास केला 2 वर्ष, तेव्हा त्याचं प्रिपरेशन ऑलरेडी झालं होतं, कसं असणार, काय असणार. कारण काय ॲज अ डिरेक्टर मला माहिती होतं की हा सीन असा शूट करायचा आहे, हे सीन असं घ्यायचं आहे. म्हणून माझी प्रेप ॲज अन ॲक्टर ही नंतर झाली, पण ॲज अ रायटर किंवा ॲज अ डिरेक्टर मला समजायला लागले की कुठलं आपल्याला कसं ते पात्र पुढे घेऊन जायचं आहे. परंतु काय ना, पहिल्यांदा जेव्हा ते वेशभूषा, ते रूप धारण करून मी जेव्हा सेटवरती गेलो, तर खरंच एवढं ओझं होतं. परंतु मी त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा म्हणालो होतो की असाच एक स्टेज होता, मी मावळ्याची भूमिका करत होतो. मला खरंच मावळा म्हणून फार अभिमान होता. मी पाचित होतो. माझा मित्र शिवाजीराजांची भूमिका करत होता, त्याला मुजरा घातला मावळा म्हणून नाचत होतो मी. तीच भावना आजही मी जेव्हा महाराजांची वेशभूषा करतो, मी मावळा म्हणून होतो. काय की कधीही आपण स्वतःला त्या कॅरेक्टरमध्ये राजे समजण्याचा प्रयत्न मी केला नाही, परंतु मावळा म्हणून ती भूमिका, ती भावना आणि मी स्वतःला समर्पित करण्याचा प्रयत्न केला. आपल्याकडे असं असतं ना की आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बरेच सिनेमे झालेले आहेत आत्तापर्यंत, बऱ्याच कलाकृती झाल्यात. आणि जेव्हा तुम्ही अशा क्षेत्रात असता, कला क्षेत्रात, तेव्हा कंपॅरिझन अटळ असतं. आता तुम्ही तुमचं काम पूर्ण केलेलं आहे, पण एक फिअर ऑफ जजमेंट किंवा तुलना होण्याची कुठे भीती वाटते मनामध्ये? काय ना, आपण अशा फील्डमध्ये असलो जिथे आपण कॅमेरासमोर येतो, तिथे जजमेंट आलीच. मग ते आपण इथे बसलेलो असोत किंवा रील करा,
आपण आपला एखादा फोटो जरी बाहेर शेअर केला तर यू आर आउट देअर फॉर जजमेंट. म्हणून तो विषय नाहीच आहे. आणि एवढी तर जाण सगळ्यांनाच आहे की आपण जर ॲक्च्युली कसं होतं की 2016ला जेव्हा हा चित्रपट अनाऊन्स केला होता पहिल्यांदा, त्यावेळेस एकही चित्रपट त्यावेळेस महाराजांविषयी किंवा त्यांच्यावरती हा बनत नव्हता.